नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत. तर पहिल्या भागात पाहिलं की आपण गाव पाटलांच्या हस्ते होळीची पूजा झाली आणि आता आपण या भागात पाहणार आहोत. गावातील लोक होळीच्या पूजनासाठी आले आणि होळीची कथा जी आमच्या गाववाल्याला माहीत आहे, म्हणजे आम्हाला पण लहानपणापासून ती अशीच कथा सांगितली जाते. तर तर चला पाहूया या भागात गावकऱ्यांकडून होळीचं पूजन. तर मंडळी, होळीच्या दिवशी अशी प्रथा आहे की जंगलात जायचं आणि झाडाची एक फांदी, छोटी फांदी घेऊन यायचं. तर गावातील मंडळी असे जातात जंगलात आणि एक छोटी फांदी घेऊन येतात. ते नंतर रचून त्यांचा जळाव करायचा असतं. तर मंडळी होळीसाठी हलकुकर आणत आहेत. इकडे आमच्या गावातील गेली तर तुझी ना खेळ आमच्या गावातील बाबू गोंदली येते रे. आलो तांबे टाकून आलो. होळीसाठी आलो. हलकुकर घेऊन आले आहेत. बाबू बरा आहेस ना? हॅपी होली. हॅपी होली. तर मंडळी आता पूजा करायला येतील लोक थोडी संध्याकाळ झाल्यानंतर. तर त्याच्यासाठी दिव्याची व्यवस्था करत आहेत आमच्या गावातील रवींद्र मांडलेकर. काय बोलताय, बरे आहात ना? तर ते हॅलोजन लावत आहेत, कारण नंतर कालोख होईल, मग लोकांना तशी अडचण नको म्हणून ते लाईटची व्यवस्था करत आहेत. आणि इकडे काही हलकुकर आणून ठेवले आहेत. हा, तर नमस्कार मंडळी, होळीची कथा आमच्या गावातील दादा धर्मा वगैरे सांगत आहेत. होळीची नक्की कथा काय, तर आमच्याकडची जी परंपरा आहे ती होळीची कथा आम्ही असे समजतो. होळी म्हणजे एक सासरकरीण एक नेमली जाते आणि त्यामुळे होळीचा सण आल्यानंतर की 6 दिवस होळीपासून 6 दिवस ही माहेरला आल्यासारखी हा एक आम्ही ऐकल्याची कथा आहे. आणि त्यामुळं लोकांना सुद्धा हीच परिस्थिती वाटते की आजपर्यंत होळीच ही माहेरकरीण ही 6 दिवस इथं राहून 7व्या दिवसाला सासरी जाते. इथपर्यंत आम्हाला माहिती आहे. ह्याच्या पुढचं काय आम्हाला माहिती नाही. ते म्हणजे होळी जाळतो आपण वगैरे, तो कसा काय प्रकार काय आहे? म्हणजे होळी जाळतो म्हणजे काय, ज्यावेळी आपले थंडीचे दिवस असतात, ती होळी झाल्याशिवाय थंडी जात नाही. म्हणजे सर्व लोक येऊन होळी पेटवतात आणि त्याच्यामध्ये नारळ टाकतात आणि मग तिला सांगितलं ते सर्व पोटात घे. हिरण्यकश्यपूची बहीण होळिका होती, त्याच्याशी ही जी आपण आगरी कोळी जो होळीचा सण साजरा करतो त्याचा काही संबंध आहे का? असू शकते, पण मला तेवढी माहिती नाही. तर मंडळी, हा होळीसाठी प्रसाद असतो घाऱ्यांचा. काय होतं ह्यांना काय बोलतात? हा ताई, काय होतं ह्यांना? वड. ते वरे आगरी लोक काय बोलतात? आगरी लोक घाऱ्या बोलतात. घाऱ्यांचा प्रसाद ना होळीसाठी हा खास असतो. घाऱ्यांचा प्रसाद होळीसाठी हा परमपोलीचाच असतो. पण परमपोल्यान करायला टाइम नाही भेटत. अच्छा, म्हणजे पुरणपोळ्या करतात आणि ह्या घाऱ्या. पण तिकडे होळीच्या खांबाजवळ आपण पूजाला नेतो तेव्हा घाऱ्याच नेतो ना. आपलीकडे घाऱ्याचं काय करतो. तर मंडळी, लहानपणी घाऱ्या बनवायच्या आम्ही, घाऱ्या खूप खायचो आम्ही. पापड, फेण्या, घाऱ्या सगळा. हा, एक फेण्या एक बनवतात ना. फेण्या असतात, घाऱ्या फेण्या सगळा नाश्ता करणे जातात. तर ही आमची ताई इकडे बनवत आहे घाऱ्या होळीसाठी प्रसाद. तो नंतर मग घेऊन जायचा तो तिकडं होळीच्या इथे पूजनासाठी. तर त्या मोठ्या मोठ्याच घाऱ्या आहेत. मोठे मोठे वारी करतात. त्यानं होल पण करतात ना मध्ये. होलवाले देवाला होलवाले लागतात. माणसांना खाण्यासाठी बनवल्या आणि आता त्या मध्ये थोडस होल पाडतो त्यांना, त्या भोकं पाडून ते बनवतात त्या प्रसादासाठी असतात.
तर मंडळी होळीचं पूजन करण्यासाठी गावातील माणसं आले आहेत. आता ही होळी आमच्या गावाच्या बाहेर आहे. हा त्याच्यामुळे कसं असं अंधारातून यावं लागतं. आता तुम्ही बघशी तर गावाच्या साईडनी संपूर्ण अंधार आहे, पण इथे हा आमचा मैदान असल्यामुळे आम्ही इकडे मैदानातच घेतो ही होळी आणि लोकांना कालोखातून यावं लागतं. पण इथे हॅलोजनची व्यवस्था केली आहे. तर जसं वेळ मिळेल तशी माणसं येतात. म्हणजे 8, 9, 10 वाजेपर्यंत पूजनाचा प्रोग्राम असतो आणि होळी रात्री 12 वाजता लागते. हां, तर ती होळी रचून मग त्यानंतर त्या होळीला गाव पाटलांच्या हस्ते अग्नी दिली जाते. त्यावेळेचा आनंद असं पाहण्यासारखं असतं. तर मंडळी होळीचे पूजन करण्यासाठी आले आहेत लोक. तर मंडळी हे होळीचं खांब आहे, म्हणजे होळी माताच आहे ही. तर आता पूजन करण्यासाठी गावातील लोक आले आहेत. म्हणजे संध्याकाळच्या 7 वाजल्यापासून लोक 10 वाजेपर्यंत येतात पूजन करण्यासाठी. तर इथे लाईटची वगैरे व्यवस्था केली आहे. बाजूने थोडा अंधार आहे, पण पूजन चालू असतं. आणि जो आपला होळीला अग्नी देण्याचा जो प्रोग्राम आहे ते पाटलांच्या हस्ते नंतर रात्री 12 वाजता करतात. म्हणजे होळी रचून गवताच्या पेंड्या वगैरे जे वलकुकरं आणलेलं आहेत, झाडाच्या छोट्या फांद्या असतात ना, वलकुकरं बोलतो आम्ही. तर ते वलकुकरं रचून ती नंतर गाव पाटलांच्या हस्ते अग्नी दिला जातो आणि त्याच्यानंतर जल्लोष केला जातो. आणि त्याच्यानंतर काही जे हौशी तरुण मुलं आहेत ते रंगपंचमीचाही खेळ खेळतात आणि गाणे वगैरे लावून मग नाच वगैरे करतात. तर असा हा होळीचा म्हणजे आमची जी परंपरा आहे आमच्या गावची, दोणखार गावची, अशा प्रकारे ते क्रमाने हे चालतंय. तर नंतर मी होळी आपल्या अग्नी देण्याचं पण हे दाखवतो नंतर. अरे काय आपल्या इकडे सर्व कालो कालोकच आहे, काय तिकडून उजेडाची व्यवस्थाच नाही केलंय. काकू काय बरी आहेस ना? अरे विचारला मावशीला मागाशी आले बोलला आई मावशीला बोललो आला काय रामा. हा रमाकांत बोला आला काय का आला आला हा. आलाय बोललो विचारला नरेशला. तर माणसं येत आहेत होळीचं पूजन करण्यासाठी. काय आपण येतो ना कलश आरती घेऊन तेव्हा पण आपण तसाच बोलू होलबाई जाते ग जाते आपुल्यात माहेर सासरी. आता आपले माहेरी आले मग सासरी काय पर्याय आले. तुझीकडे एक फोटो असेल हाय काय तिकडचा केलबा देवीचे पोरीने टाकले काढलेला तुझे. तिला बोलू पाठव हो पाठवून बोल. तर मंडळी अशी होळीची आख्यायिका आहे की ती तिच्या माहेरी आली आहे आणि तिचं माहेरी पूजन वगैरे करायचं आहे. मग आज अग्नी दिल्यानंतर ती तिच्या सासरी जाणार आहे. तर म्हणजे अग्नी दिल्यानंतर इकडे इकडे इथे थोडी ताई आपल्याला सांगत आहे काय होळीचं म्हणजे कसं ती आता आले माहेरी आणि मग कसं ते हे आहे तुम्ही. आता 7 दिवस ती माहेरी आले ना, 7 दिवस राहील आपलीकडं. 7 दिवसांनी आपण तिला परत सासरी पाठवू. आता सगळी पोरं वाड्या मुंबईकर आलीच सगळी आमची. आजचा म्हणजे तिचा येण्याचा स्वागत, जसं आपण गौरी गणपतीचं स्वागत करतो तसा होलीचा हा स्वागत आहे. हा म्हणजे माहेरी येण्याचा तिचा एक स्वागत मोठा केला जातो. सगळी बालगोपाल म्हणजे पूजन करतात, तिचा आशीर्वाद घेतात.
नंतर मग ती आपली सासरी जाते 7 दिवसानंतर. नंतर आपल्याला ती पुन्हा जाता वेळी आपल्या पोराबाला आशीर्वाद देते, आपल्या गावाला सुख आणि समृद्धीचा आशीर्वाद देते. असं पुढते म्हणजे पुढी म्हणजे प्रथा आहे. अशी प्रथा आहे आपली, हा अशी त्यामागे आख्यायिका आहे. कारण होळीचा जो सण आता आगरी कोळी ज्या आपण इकडं साजरा करतो म्हणजे होळीचा ती सण. होळी म्हणजे होलिका माताच आहे. ती म्हणजे शास्त्रानुसार होलिका माता आशीर्वाद देण्यासाठी येतं, पण तिथे 2 प्रकार आहेत. पण ते सांगायला गेलो तर खूप वेळ जाईल. असं थोडक्यातच म्हणजे चला. तर आपल्याकडं कशी हिरण्यकश्यपूची बहीण ती होलिका होती, ती जी एक आख्यायिका आहे. आणि जी आपल्या परंपरानुसार जी ही होळीची आहे ती ही आता माहेरी आली आहे, तिचं पूजन करायचं आणि ती नंतर तिला सासरी जाणार आहे. म्हणजे तिला असं वरदान दिला म्हणून ती वर्षानुवर्ष दरवर्षी येते. अच्छा. हा. असं सगळं आमची पण शूटिंग करा जरा. ए पोरांनो. जा जवळ जा. जीवन सुंदर आहे. तुम्ही करा पूजा. ते अगरबत्ती दे. काय होलीचं गाणं वगैरे बोलत का तुम्ही? असायचा. आम्ही पहिले ताल्यामध्ये शिमका खेळायला जायचो, हातपाय धावायचो, होलीच्या खासला नेऊन शिमका खेळायचो, मुंगला मुंगली करायचो. दूध व्हायचं पोराला होता. मुंगला मुंगली खेळाया हो वरचोलीची आई. तुला मी हाक माराय गेलो. अशी सगळे आनंदाने सगळे राहू दे ना, चरणाशी येऊन दे. येणार आनंदाने. तर मंडळी, माणसं आता पूजनासाठी बरीचशी माणसं आली आहेत. तर हा असा प्रोग्राम 10-11 वाजेपर्यंत, 12 वाजेपर्यंत असतो. पण 10-11 पर्यंत होतं सर्वांचं पूजन. पण आता बरीचशी माणसं आली आहेत पूजनासाठी. अरे पहिले भुजायला न्यायचो, कच्च्या फेण्या असायच्या, कच्च्या पण असायच्या. आता तळलेले तरी कोण हात नाही लागले. कोण हात लावायचा आपला पंढरा बाबा याचा खाल वाटायचा. तर मंडळी, घाऱ्यांचा नैवेद्य दाखवला जातो होली मातेचा. आणि ठीक आहे, कोणती गे रे बाबू? आम्ही घाऱ्या बोलतो, तुम्ही काय बोलता ते माहिती नाही. आता कोण वडे बोलतात, पण आमच्याकडं आमच्या आगरी भाषेत घाऱ्यात जास्त प्रसिद्ध. ते कुठे गेलं दोघं? नारळ मोठा झाला, एवढा मोठा नारळ भेटला तरी कुठे? 40 रुपये. आणि आमच्या वहिनी सांगत आहेत त्यांनी चनेराहून नारळ आणलाय आणि त्यांना तो 40 रुपयाला मिळाला आहे. तर मंडळी, माझी मावशी आहे आणि मावशी होळीचं जे गाणं बोललं जातं ते गाणं दाखवणार आहे, बोलून दाखवणार आहे. तर मावशी, काय आहे होळीचं गाणं? बोल. हलुबाई येतय गो, येतय आपल्याच माहेरात गो.
पाच नारळू हावलू बाईचे वटीला ग हावलू बाई येतय ग येतय आपल्याच माहेरात ग. तर मंडळी रात्री पूजन करण्यासाठी लोक येतात. तर आता पूजन वगैरे झाले सर्वांचं आणि रात्री 12 वाजता येऊन जे वलकुकर आणलेले आहेत म्हणजे झाडाच्या छोट्या फांद्या असतात त्या रचून त्या मग जलित करणार असा होलीचा हा उत्सव असतो. तर त्यानंतर मुलं काही रंग पंचमी खेळतात आणि उद्या तर धुळीवंदन असल्यामुळे दिवसभर रंगपंचमीचाच प्रोग्राम असणार आहे. तर मंडळी होली झाल्यानंतर आमच्याकडे पोस्त असतो आणि एखादा दिवस पकडून जो उपवासाचा नसेल असा दिवस पकडून तो पोस्त धरला जातो. कारण नॉनव्हेज असते आणि त्याच्यामुळे ती काळजी घ्यावी लागते. आणि तो पोस्ताचा व्हिडिओ मी बनवला आहे तर तोही तुम्हाला पाहायला मिळेल. तर मंडळी आपण दुसऱ्या भागात पाहिलं गावकऱ्यांच्याकडून होळीचं पूजन. तर तिसऱ्या भागात आपण पाहणार आहोत होळी कसं शृंगारतात आणि होळी कशा प्रकारे लावली जाते, तिला होळीला कशा प्रकारे अग्नी दिला जातो. तर मंडळी तुम्हाला दुसरा भाग आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.